नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्कमध्ये कॉम्प्युटरवर आपल्याला जे 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, त्या 10 प्रश्नांसाठी IMP असे 100 प्रश्न पाहणार आहोत आणि कॉम्प्युटरवर बनवलेला हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा 100 प्रश्न घेतलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा 100 प्रश्न असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या आणि अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येईल तर आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा. कोर्ट नावाची एक प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये कोर्ट भरती नावाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुक मिळणार आहे. यामध्ये संपूर्ण सिलेबस तर तुमचा कव्हर होणारच आहे, पण याच्यामध्ये मी तुम्हाला हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून एक सेपरेट फोल्डर दिलेला आहे, ज्यामध्ये आत्तापर्यंत 166 टेस्ट टॉपिक वाईज टेस्ट अपलोड झालेले आहेत आणि सगळ्या टेस्ट ह्या इंग्लिश लँग्वेजमध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये कॉम्प्युटर, मॅथ्स, रिझनिंग, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांच्या ह्या टेस्ट आहेत टॉपिक वाईज. परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच प्रश्न या टेस्टमध्ये दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी. सुरुवातीला आपण कॉम्प्युटर शॉर्ट कीज याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, 4 वेगवेगळे टॉपिक आहेत. त्या 4 टॉपिकवर म्हणजे प्रत्येक टॉपिकवर 25-25 प्रश्न आपण पाहणार आहोत. आता व्हॉट इज द शॉर्टकट की फॉर कॉपीन सिलेक्टेड टेस्ट ऑर आयटम, म्हणजे आपल्याला एखादं टेस्ट जर कॉपी करायचा असेल तर कोणती शॉर्ट की वापरली जाते, तर त्यासाठी Ctrl+C ही शॉर्ट की वापरली जाते. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. चला दुसरा प्रश्न पाहूयात आपण आता. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण पाहूयात आणि दुसरा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल पहा. दुसरा प्रश्न आहे, एकच सेकंड मला द्या. दुसरा प्रश्न आहे कॉपीसाठी Ctrl+C सर्वांच्या लक्षात आलेला आहे. त्याच्या पुढे विच शॉर्टकट की इज यूज्ड टू पेस्ट कॉपीड कंटेंट, म्हणजे कॉपी केलेला जो कंटेंट आहे तो पेस्ट करण्यासाठी कोणती शॉर्ट की वापरली जाते, तर त्यासाठी Ctrl+V ही शॉर्ट की वापरली जाते. तर Ctrl+V हे पेस्ट करण्यासाठी आहे, Ctrl+C हे कॉपी करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द शॉर्टकट फॉर कट, म्हणजे आपण जो सिलेक्ट केलेला टेस्ट आहे किंवा जे काय आपण सिलेक्ट केलेलं आहे ते जर तुम्हाला कट करायचं असेल तर कोणती शॉर्ट की वापरली जाते, तर त्यासाठी Ctrl+X ही शॉर्ट की वापरली जाते. कशासाठी, तर कट करण्यासाठी. त्याच्यानंतरचं आहे पहा व्हॉट इज द फंक्शन ऑफ Ctrl+Z, तर Ctrl+Z ही जी शॉर्ट की आहे तिचा फंक्शन काय आहे असा तो प्रश्न आहे. तर तिचं जे फंक्शन आहे ना तो आहे अंडू करण्यासाठी, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट डिलीट केले ते परत मिळवायचे किंवा एखादी जी काय ॲक्टिव्हिटी केली ती परत करायची असेल तर त्यासाठी काय केलं जातं, अंडू केलं जातं. तर C हे त्याचं उत्तर आहे. Ctrl+Z कशासाठी आहे, अंडूसाठी आहे. त्याच्यानंतर विच शॉर्टकट की इज यूज्ड टू सिलेक्ट ऑल टेस्ट, म्हणजे सगळ्या टेस्ट जे काही पेजवर तुम्हाला टेस्ट दिसत आहे तो सिलेक्ट करायचा असेल तर कोणती शॉर्टकट की वापरली जाते, तर त्याच्यासाठी Ctrl+A ही शॉर्टकट की वापरली जाते. ए हे त्याचं उत्तर आहे, Ctrl+A. त्याच्यानंतर पहा आता व्हॉट डज Ctrl+S डू. आता Ctrl+S हे जर आपण दाबलं तर त्याचा काय होत, S म्हणजे काय, सेव्ह. तर सेव्ह द फाईलसाठी आपण Ctrl+S वापरतो. हे त्याचं उत्तर आहे. Ctrl+S म्हणजे काय, सेव्ह द फाईल. त्याच्यानंतरचा आता 7वा प्रश्न आपण पाहूयात आणि प्रश्न आहे विच की कॉम्बिनेशन इज यूज्ड टू ओपन अ न्यू टॅब इन ब्राउझर्स, म्हणजे ब्राउझरमध्ये नवीन टॅब ओपन करण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन वापरतात, तर त्यासाठी ना Ctrl+T हे कॉम्बिनेशन वापरतात. आणि लक्षात ठेवायला सोपं आहे, टॅबमध्ये पहिला अक्षर T आहे, मग Ctrl+T हे न्यू टॅब जर ओपन करायचा असेल कशामध्ये, ब्राउझरमध्ये, तर त्यासाठी तो वापरला जातो.
त्याच्या पुढे 8वा प्रश्न आता स्क्रीनवर दिसेल तुम्हाला आणि प्रश्न आहे पहा, व्हॉट इज द शॉर्टकट टू ओपन अ न्यू विंडो इन मोस्ट प्रोग्राम्स. म्हणजे विंडोमध्ये बहुतांश प्रोग्राम ओपन करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते. तर ओपनचं पहिलं अक्षर काय आहे, तर या ठिकाणी पहा व्हॉट इज द न्यू, अच्छा न्यू विंडो ओपन करण्यासाठी न्यूमध्ये पहिलं अक्षर एन आहे की नाही, तर कंट्रोल एन हे त्या ठिकाणी वापरलं जातं. न्यू विंडो ओपन करण्यासाठी कशाचा वापर होतो, कंट्रोल एनचा वापर होतो. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, कंट्रोल एन न्यू विंडो ओपन करण्यासाठी आहे. विच शॉर्टकट की इज युज्ड टू क्लोज द करंट विंडो और टॅब. म्हणजे सध्या जो विंडो किंवा टॅब सुरू आहे ते क्लोज करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते. तर करंट विंडो किंवा टॅब क्लोज करण्यासाठी जी वापरली जाते ना ती आहे कंट्रोल डब्ल्यू. कंट्रोल डब्ल्यूचा वापर हे करंट विंडो किंवा करंट टॅब क्लोज करण्यासाठी केला जातो. त्याच्या पुढे 10वा प्रश्न आता स्क्रीनवर दिसतोय. प्रश्न आहे, व्हॉट डज कंट्रोल पी डू. म्हणजे कंट्रोल पी ही जी कमांड आहे त्यामुळे काय होतं, तर पी याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, ओपन्स प्रिंट डायलॉग. म्हणजे प्रिंट करण्यासाठी ही कंट्रोल पी कमांड दिली जाते. कंट्रोल पी केलं की प्रिंट डायलॉग जो आहे तो काय होतो, ओपन होतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण आता पाहूयात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, व्हॉट इज द शॉर्टकट टू रिफ्रेश अ वेब पेज. म्हणजे एखादं वेब पेज आहे ते जर आपल्याला रिफ्रेश करायचं असेल तर कोणता शॉर्टकट वापरला जातो. आता रिफ्रेशमध्ये पहा पहिला अक्षर कोणता आहे, तर रिफ्रेशचं पहिलं अक्षर आहे आर, बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी कंट्रोल प्लस आर याचा वापर केला जातो. ए हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला ना मी जे रेग्युलर विचारले जाणारे शॉर्टकट आहेत ना त्याच्यावर प्रश्न घेतलेत. आता आपण इतरही काही शॉर्टकट आहेत त्याची माहिती पाहत आहोत. तर विच शॉर्टकट इज युज्ड टू फाइंड अ वर्ड इन अ डॉक्युमेंट और ब्राउझर. म्हणजे एखादं डॉक्युमेंट असेल किंवा ब्राउझर असेल त्यामध्ये जर एखादा शब्द आपल्याला शोधायचा असेल तर कोणत्या शॉर्टकट कीचा वापर केला जातो, तर त्यासाठी कंट्रोल एफ ही जी शॉर्टकट की आहे तिचा वापर केला जातो. कंट्रोल एफ हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट एक्झाम्पल, टू बोर्ड द सिलेक्टेड टेस्ट विच शॉर्टकट इज युज्ड. म्हणजे एखादा तुम्ही टेस्ट आहे तो जर सिलेक्ट केलेला असेल आणि तो जर बोर्ड करायचा असेल तर कोणती शॉर्टकट की वापरली जाते. आता मला सांगा बोर्डचं पहिलं अक्षर काय आहे, तर बोर्डचं पहिलं अक्षर आहे बी. मग बोर्ड करण्यासाठी कोणता वापरला जातो माहिती आहे का, तर कंट्रोल बी वापरल्या जातं. सी हे त्याचं उत्तर आहे. कंट्रोल बी कशासाठी वापरल्या जातं, तर सिलेक्ट केलेला डेटा बोर्ड करण्यासाठी त्याचा वापर होतो. व्हॉट डज कंट्रोल प्लस आय डू. म्हणजे कंट्रोल प्लस आय जर आपण केलं तर त्याचा वापर कशासाठी होतो, तर त्याच्यामध्ये ना आय इटॅलिक हा शब्द तुम्ही कधी ऐकला असेल पहा. म्हणजे इटॅलिक जर केलं ना सिलेक्टेड डेटा तर ते अक्षर असे थोडे क्रॉसमध्ये होतात. मग इटॅलिकमध्ये पहिलं अक्षर आय आहे की नाही, मग या ठिकाणी इटॅलिक टेस्ट करण्यासाठी कंट्रोल आय याचा वापर केला जातो. लक्षात राहायला सोपं आहे. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं लक्षात कसं ठेवायचं ते सुद्धा सांगत आहे. अंडरलाईन शॉर्टकट की इन एम एस वर्ड इज. म्हणजे एम एस वर्डमध्ये जर आपल्याला अंडरलाईन करायची असेल एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या ओळीला तर कशाचा वापर केला जातो. अंडरलाईनचं पहिलं अक्षर कोणतं आहे, यू. मग कंट्रोल प्लस यू केलं की सिलेक्टेड जो डेटा असेल किंवा सिलेक्टेड वर्ड असेल त्याला काय होते, अंडरलाईन होते. त्याच्या पुढे पहा, विच शॉर्टकट की ओपन्स द सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स. म्हणजे सेव्ह ॲज जो डायलॉग बॉक्स आहे तो ओपन करण्यासाठी कोणत्या शॉर्टकट कीचा वापर केला जातो, तर त्याच्यासाठी F12. आता F12 काय आहे, तर एफ म्हणजे फंक्शन. तर ह्या ज्या फंक्शन कीज आहेत त्या एकूण 12 आहेत पहा, 1 पासून 12 पर्यंत. हे पण लक्षात ठेवा, फंक्शन कीज एकूण किती आहेत असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर फंक्शन कीज एकूण किती आहेत, 12 आहेत. F1 पासून F12 पर्यंत आहेत. तर F12चा वापर कशासाठी होतो, तर सेव्ह ॲज जो डायलॉग बॉक्स आहे तो ओपन करण्यासाठी होतो. त्याच्यानंतरचा आहे शॉर्टकट टू रिडू द लास्ट
अनडन ॲक्शन इज, म्हणजे आपल्याला रिडू करायचं असेल तर त्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो, तर त्यासाठी कंट्रोल वाय हा शॉर्टकट वापरला जातो. कंट्रोल वाय कशासाठी वापरतात, रिडूसाठी, कंट्रोल झेड अंडूसाठी, क्लिअर झाले. कंट्रोल यू अंडरलाईनसाठी वापरला जातो. तर रिडूसाठी कंट्रोल वाय वापरला जातो. विच शॉर्टकट लॉक्स युअर विंडोज कॉम्प्युटर, म्हणजे खालीलपैकी कोणता शॉर्टकट जर आपण वापरला तर तुमचा जो कॉम्प्युटर आहे तो काय होतो, लॉक होतो. म्हणजे विंडोज युअर विंडोज कॉम्प्युटर, तर लॉक करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो, तर या ठिकाणी पहा. तर इथं पहा विंडोज हा शब्द आहे आणि लॉटमधील पहिला अक्षर एल आहे की नाही, तर त्यासाठी विंडोज प्लस लॉट, म्हणजे विंडोजचं एक बटन असतं पहा, असं एक बटन असतं, त्याच्यामध्ये असे 4 चौकोन असतात व्हाईट कलरचे. तर ते विंडोजचं बटन दाबलं आणि विंडोजचं बटन दाबून जर तुम्ही एल दाबलं तर काय होतो, तुमचा विंडोज कॉम्प्युटर काय होतो, लॉक होतो. तर विंडोज प्लस एल हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आता आपण 19 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का. आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा व VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ना ते सबस्क्राईब करा. तसंच VAJ अकॅडमी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. व्हॉट डज Alt + F4 डू, म्हणजे Alt + F4 चा वापर कशासाठी होतो, तर Alt + F4 हे जे आहे ना हे कशासाठी वापरतात माहिती आहे का, क्लोज ॲक्टिव्ह विंडो याच्यासाठी वापरल्या जातं. सी हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे, क्लोज ॲक्टिव्ह विंडो यासाठी Alt + F4 याचा वापर केला जातो. आता आपण 20 नंबरचा प्रश्न स्क्रीनवर पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा, टू ओपन टास्क मॅनेजर क्विकली प्रेस, म्हणजे तुम्हाला जर टास्क मॅनेजर लगेच ओपन करायचा असेल तर काय प्रेस केलं पाहिजे किंवा कोणते बटन वापरले पाहिजे, तर त्याचं उत्तर आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप, म्हणजे हे तिन्ही बटन आपल्याला एकाच वेळेला दाबावे लागतील. हे 3 बटन एकाच वेळेला दाबले तर टास्क मॅनेजर काय होतो, ओपन होतो. त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, एक मिनिट थोडंसं मला झूम हे करावं लागेल म्हणजे संपूर्ण प्रवाह. आता प्रश्न दिसते, विच की कॉम्बिनेशन इज यूज्ड टू स्विच बिटवीन ओपन ॲप्लिकेशन, तर ओपन ॲप्लिकेशनमध्ये स्विच करण्यासाठी म्हणजे कोणता टॅब वापरला जातो, तर त्यासाठी Alt + टॅब याचा वापर केला जातो. सी हे त्याचं उत्तर आहे, Alt + टॅब याचा वापर केला जातो. आता 22 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे पहा. आणि प्रश्न आहे, टू ओपन फाईल एक्सप्लोर इन विंडोज प्रेस, म्हणजे आपल्याला विंडोजमध्ये जर फाईल एक्सप्लोर ओपन करायचं असेल तर काय दाबलं पाहिजे, तर त्यासाठी विंडोज प्लस ई वापरलं पाहिजे. आता एक्सप्लोरचं पहिलं अक्षर कोणतं आहे, ई, आणि ते कशामध्ये ओपन करायचं आहे, विंडोजमध्ये. म्हणून विंडोजचं बटन आणि ई हे दोन्ही बटन एकाच वेळेला दाबले की फाईल विंडोजमध्ये काय ओपन होतो, फाईल एक्सप्लोरर ओपन होतो. सोपं आहे ना लक्षात ठेवायला. मी तुम्हाला ट्रिक पण सांगत आहे पहा, लक्षात कसं ठेवायचं ते सुद्धा या ठिकाणी समजून देत आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 23 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि प्रश्न असा आहे की विच शॉर्टकट ओपन्स द रन डायलॉग बॉक्स इन विंडोज, तर याच्यामध्ये कशाचा वापर केला जातो माहिती आहे का, तर रन डायलॉग बॉक्स जो आहे विंडोजमध्ये ओपन करायचा असेल तर त्यासाठी विंडोज प्लस आरचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो, विंडोजचं बटन आणि आर. आता रन डायलॉगमध्ये पहिला अक्षर कोणतं येते, आर, मग ते विंडोज प्लान कशामध्ये ओपन करायचं आहे, विंडोजमध्ये. म्हणून विंडोजचं बटन आणि आर हे 2 बटन दाबले की रन डायलॉग बॉक्स काय होतो, ओपन होतो. आता त्याच्या पुढे 24 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचे प्रश्न घेत आहे मी. असेच प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. विच की कॉम्बिनेशन इज यूज्ड टू मिनिमाइज ऑल ओपन विंडोज, म्हणजे आपल्या स्क्रीनवर जेवढ्या काही विंडोज ओपन आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या जर तुम्हाला मिनिमाइज करायच्या असतील तर कोणता शॉर्टकट वापरला पाहिजे, तर आता इथं पहा विंडोजमध्ये मिनिमाइज करायचे की नाही, मिनिमाइजचं पहिलं अक्षर कोणतं आहे, यम. मग विंडोज प्लस यम जर तुम्ही दाबलं की जेवढ्या काही विंडो तुमच्या स्क्रीनवर सुरू आहेत ना त्या सर्व काय होतात, मिनिमाइज होतात, क्लोज होत नाहीत बरं का. मिनिमाइज वेगळं आणि क्लोज वेगळं. हे मिनिमाइजसाठी विंडोज प्लस यम आणि सगळ्या विंडोज जेवढ्या ॲक्टिव्ह आहेत त्या सगळ्या विंडो काय होतात, मिनिमाइज होतात.
त्याच्या परत ते आपण मॅक्झिमाइज पण करू शकतो. विच ऑफ दिस शॉर्टकट क्रिएट्स अ न्यू फोल्डर इन विंडोज. म्हणजे विंडोजमध्ये जर आपल्याला नवीन फोल्डर तयार करायचा असेल तर कोणत्या शॉर्टकटचा वापर केला जातो, तर त्यासाठी ना शिफ्ट प्लस कंट्रोल प्लस एन. आता न्यू म्हणजे पहिला अक्षर एन येतं, तर शिफ्ट कंट्रोल आणि एन हे 3 बटन एकाच वेळेला दाबले की विंडोजमध्ये काय होतो, न्यू फोल्डर ओपन होतो. तर हे होते शॉर्टकट कीजवरचे 25 प्रश्न. आता आपण ना कॉम्प्युटर जे ॲब्रिव्हिएशन्स आहेत त्या ॲब्रिव्हिएशनवर आधारित 25 प्रश्न पाहणार आहोत. पण त्याच्या आधी जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस दिलेला आहे. पण आता राहिलेल्या दिवसांमध्ये आपल्याला सराव करणं महत्त्वाचं आहे, तर त्यासाठी यामध्येच या ई बुकमध्येच एक सेपरेट फोल्डर दिलेला आहे हायकोर्ट क्लर्क पेपर या नावाचं. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 166 टॉपिक वाईज टेस्ट अपलोड केलेले आहे. सगळ्या टेस्ट इंग्लिश भाषेमध्ये आहे, कारण आपला पेपर हा इंग्लिश भाषेमध्ये होणार आहे. तर इंग्लिश भाषेत पेपर सोडवण्याचा सराव व्हावा यासाठी त्या टेस्ट मी तुम्हाला दिलेल्या आहेत टॉपिक वाईज. आणि एका टेस्टमध्ये 25 प्रश्न आहेत. त्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, कॉम्प्युटर याच्या त्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. 215 रुपये अतिशय कमी फी आहे. अतिशय कमी फीमध्ये तुम्हाला भरपूर डेटा किंवा भरपूर माहिती, भरपूर नॉलेज यामध्ये मी दिलेलं आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. कॉम्प्युटर ॲब्रिव्हिएशनवरचा प्रश्न आता पाहणार आहोत. पहा आता त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे. एकच सेकंद, मी छोटंच करतो पेन. ओके, पहा, व्हॉट डज CPU स्टँड फॉर. तर CPUचा जो लॉंग फॉर्म आहे तो काय आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, हे त्याचं उत्तर आहे. सुरुवातीला जे महत्त्वाचे ॲब्रिव्हिएशन आहेत ते मी घेणार आहे आणि त्यानंतर इतरही घेणार आहे. जसं पहिल्या याच्यामध्ये आपण पाहिलं ना शॉर्ट कीमध्ये, सुरुवातीला महत्त्वाच्या शॉर्ट की घेतल्यानंतर इतरही घेतल्यात. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॅम. तर रॅमचा फुल फॉर्म काय माहिती आहे का, तर रॅमचा फुल फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी. हे त्याचं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. रॅम म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी. रॅम ही टेम्पररी आणि व्होलॅटाईल मेमरी असते, हे पण माहिती असू द्या, त्यावरही तुम्हाला प्रश्न विचारले जातात. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रोम. तर रोम म्हणजेच काय, तर रीड ओनली मेमरी असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि रोम ही काय असते, परमानंट मेमरी आहे. रॅम झालं, रोम झालं, ह्या कशा आहेत, प्रायमरी मेमरी आहेत, हे पण माहिती असू द्या. व्हॉट डज URL स्टँड फॉर. आता URLचा लॉंग फॉर्म काय आहे असा तो आपला प्रश्न आहे. तर URLचा लॉंग फॉर्म काय माहिती आहे का, तो आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हे त्याचं उत्तर आहे. आता आपण पाचवा प्रश्न पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HTML. आता HTML याचा फुल फॉर्म काय होतो माहिती आहे का, तर HTML याचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असा त्याचा फुल फॉर्म आहे. हे प्रश्न खूप परीक्षांना रिपीट झालेले आहेत बरं का. मी सुरुवातीला जे ॲब्रिव्हिएशन घेत आहे ना ते खूप परीक्षांना रिपीट झालेले ॲब्रिव्हिएशन्स आहेत. या परीक्षेला सुद्धा यापैकी तुम्हाला एखादा येईलच. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HTTP. आता HTTP याचा फुल फॉर्म काय माहिती आहे का, तर त्याचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असा त्याचा फुल फॉर्म आहे. HTTP म्हणजे काय, तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असा त्याचा फुल फॉर्म येतो. आता आपण सातवा प्रश्न पाहूयात आणि प्रश्न आहे, व्हॉट डज IP स्टँड फॉर इन नेटवर्किंग. म्हणजे नेटवर्किंगमध्ये IP म्हणजे काय, तर IP म्हणजे काय माहिती आहे का, तर इंटरनेट प्रोटोकॉल असा त्याचा फुल फॉर्म होतो. IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. त्याच्यानंतरचं ॲब्रिव्हिएशन आपण पाहूयात आता आणि ते आहे, एकच सेकंद, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ USB. आता USB चा जो फुल फॉर्म आहे ना तो काय माहिती आहे का, युनिव्हर्सल सिरियर बस असा त्याचा फुल फॉर्म आहे. काय आहे, युनिव्हर्सल सिरियर बस असा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतरचा 9वा प्रश्न आहे आता आणि प्रश्न आहे, व्हॉट डज PDF स्टँड फॉर. तर PDFचा जो लॉंग फॉर्म आहे ना तो PDFचा लॉंग फॉर्म आहे पहा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. काय आहे, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. आपण PDF फाईल वगैरे घेतो की नाही, सध्या टेलिग्रामला याला PDF बऱ्याच येतात तुम्हाला. तर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ बायस, BIOS. तर बायसचा जो फुल फॉर्म आहे ना तो आहे पहा
बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर बायस म्हणजे काय, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम असा त्याचा फुल फॉर्म होतो. त्याच्यानंतरचा आहे व्हॉट डज लॅन स्टँड फॉर. आता हे बरेचसे प्रश्न तुम्ही बऱ्याच परीक्षांना पाहिले सुद्धा असतील पहा. व्हॉट डज लॅन स्टँड फॉर. आता हा जो लॅन आहे ना, या लॅनचा फुल फॉर्म होतो लोकल एरिया नेटवर्क. किती नंबरचं ऑप्शन आहे, ए हे त्याचं उत्तर आहे, लोकल एरिया नेटवर्क. हा प्रश्न तर इतका फेवरेट आहे ना, खूप परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ वॅन. आता वॅन म्हणजे काय, WAN वॅन. आता LAN लॅन म्हणजे काय पाहिलं, लोकल एरिया नेटवर्क. वॅन म्हणजे काय, तर डब्ल्यूचा अर्थ होतो वाईड. मग आता याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे सी हे त्याचं उत्तर आहे. वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क, लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क आणि वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. व्हॉट डज ISP स्टँड फॉर. आता ISPचा जो फुल फॉर्म आहे, तर ISP म्हणजे काय माहिती आहे का, तर ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. किती नंबरचं ऑप्शन आहे, तर बी हे त्याचं उत्तर आहे, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ISP म्हणजे काय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. त्याच्या पुढे पहा आता, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ OS. आता OS म्हणजे काय किंवा OSचा फुल फॉर्म काय होतो, तो OS म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम. सी हे त्याचं उत्तर आहे. जसं विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, डॉस ही सुद्धा काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स ही सुद्धा काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर ॲपलची एक अँड्रॉइड ही सुद्धा मोबाईलसाठी वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ॲपलची एक स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम आहे पहा. त्याच्यानंतरचं आहे व्हॉट डज GUI स्टँड फॉर. तर GUI याचा जो लॉंग फॉर्म आहे, तो GUIचा लॉंग फॉर्म काय होतो माहिती आहे का, बऱ्याच परीक्षांना हा लॉंग फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. तर त्याचा लॉंग फॉर्म आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. हे त्याचं उत्तर आहे. GUI म्हणजे काय, तर ग्राफिकल युजर इंटरफेस हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ आलू. तर आलू म्हणजे बटाटा किंवा आपला भाजीतला आलू नाही बरं का. तर आलूचा फुल फॉर्म आहे पहा, अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट. CPU मधील अतिशय महत्त्वाचं असं युनिट आहे. ठीक आहे, म्हणजे CPU मुळामध्ये आलू आणि CU, म्हणजे CU म्हणजे कंट्रोल युनिट आणि आलू म्हणजे अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट, या दोघांपासून बनलेला असतो किंवा ते महत्त्वाचे भाग असतात. व्हॉट डज DNS स्टँड फॉर. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा DNS सर्व्हिस असं ॲक्टिव्ह करण्यासाठी काय करायचं ते येतात पा कधी कधी मेसेज. तर व्हॉट डज DNS स्टँड फॉर. तर DNS म्हणजे काय माहिती आहे का, डॉमेन नेम सिस्टीम. मोबाईलमध्ये येणारं DNS वेगळं बरं, ते डू नॉट डिस्टर्ब असं असतं, पण इथं DNS म्हणजे काय, तर डॉमेन नेम सिस्टीम असा त्याचा फुल फॉर्म होतो. DNS म्हणजे डॉमेन नेम सिस्टीम. लक्षात राहतील अशाच पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे बरं का. त्याच्या पुढे आहे पहा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HDD. आता HDD याचा जो फुल फॉर्म आहे ना, तो काय होतो माहिती आहे का, हार्ड डिस्क ड्राईव्ह असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि ही सेकंडरी मेमरी असते HDD, म्हणजे हार्ड डिस्क ड्राईव्ह ही जी असते ही सेकंडरी मेमरी असते. त्याच्या पुढे आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. सध्या SSDचा बोलबाला आहे पहा, जो तो आपल्या लॅपटॉपमध्ये SSD मेमरी लावण्याचा प्रयत्न करतोय. तर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ SSD. आता SSDचा जो फुल फॉर्म आहे ना, तो SSDचा फुल फॉर्म आहे पहा, सॉलिड स्टेट ड्राईव्ह असा त्याचा फुल फॉर्म आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, सॉलिड स्टेट ड्राईव्ह म्हणजे काय, SSD. आता 20 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न आहे व्हॉट डज URL स्टँड फॉर. आता URLचा जो फुल फॉर्म आहे किंवा URL म्हणजे काय, तर URL म्हणजे काय, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असा त्याचा फुल फॉर्म होतो किंवा URL स्टँड फॉर युनिफॉर्म लोकल रिसोर्स हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं ॲब्रिव्हिएशन पाहूयात आपण आता, आणि ते आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VPN. आता हे बरेचसे तुम्ही शॉर्टकट कधी ऐकले असतील पहा. तर VPNचा जो फुल फॉर्म आहे ना, तो काय माहिती आहे का, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. ए हे त्याचं उत्तर आहे. VPN म्हणजे काय, तर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असा त्याचा फुल फॉर्म होतो.
आणि हे सगळे IMP आहेत बरं का, महत्त्वाचे तेच मी घेत आहे. व्हॉट डज LED स्टँड फॉर? आता LEDचा जो फुल फॉर्म आहे, तो LEDचा जो फुल फॉर्म आहे ना, तो आहे पहा लाईट एमिटिंग डायोड. किती नंबरचं उत्तर आहे? बी हे त्याचं उत्तर आहे. लाईट एमिटिंग डायोड हे त्याचं उत्तर आहे. चला आता आपण 23 नंबरचा प्रश्न पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL इन वेब टेक्नॉलॉजी? आता URLचा आपण ऑलरेडी पाहिलेलाच आहे की युनिफॉर्म कशामध्ये, वेब टेक्नॉलॉजीमध्ये URLचा फुल फॉर्म सांगा. आपण एखादी वेबसाईट वगैरे सांगतो ना, ती URLच्या माध्यमातूनच सांगतो. तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हे त्याचं उत्तर आहे. वेबसाईट म्हणजे कोणत्या वेबसाईटवर जायचं हे कशावरून ठरतं? प्रत्येक वेबसाईटचा स्वतःचा URL असतो. जसा आपल्या घराचा पत्ता असतो की नाही, तसा URL म्हणजे वेबसाईटचा पत्ताच असतो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VPN? मला वाटतं हे रिपीट झाले. व्हर्च्युअल पर्सनल नेटवर्क असा त्याचा फुल फॉर्म आहे. चला त्याच्या पुढे आता URL आणि VPN रिपीट झालेत बरं का, 2 प्रश्न. त्याच्यानंतरचा आहे व्हॉट डज LCD स्टँड फॉर? आता LCDचा जो लॉंग फॉर्म आहे किंवा LCD म्हणजे काय, तर त्याचा आहे लिक्विड क्लिस्टर डिस्प्ले असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. LCD म्हणजे काय, तर लिक्विड क्लिस्टर डिस्प्ले. आता आपण सायबर सिक्युरिटी याच्यावर आधारित 25 प्रश्न पाहणार आहोत. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई-बुक मिळणार आहे. आणि याच्यामध्ये सगळा सिलेबस दिलेला आहे. आणि आता राहिलेल्या दिवसांमध्ये इंग्लिश भाषेतले पेपर सोडवण्याचा सराव व्हावा यासाठी म्हणून मी एक फोल्डर दिलेलं आहे, ज्याचं नाव आहे हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून फोल्डर दिलेला आहे, ज्यामध्ये आत्तापर्यंत 166 टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. अजूनही टेस्ट त्याच्यामध्ये मी अपलोड करणार आहे, जेवढ्या मला जमतील तेवढ्या परीक्षेपर्यंत. आणि निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर हे आणि फी खूप कमी आहे, 215 रुपये म्हणजे काहीच नाही. त्यामुळं विकत घ्या सर्वांनी, निश्चितच तुम्हाला फायदा होईल परीक्षेला. आता आपण सायबर सिक्युरिटीवर आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहूयात. सायबर सिक्युरिटीवरचा पहिला प्रश्न आहे पहा, व्हॉट इज सायबर सिक्युरिटी? म्हणजे सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, असाच पहिला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे प्रोटेक्शन ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम्स फ्रॉम थेफ्ट ऑर डॅमेज. म्हणजे कॉम्प्युटरची जी सिस्टीम आहे ते चोरीपासून आणि डॅमेज होण्यापासून वाचवणे म्हणजेच सायबर सिक्युरिटी असा त्याचा अर्थ होतो. त्याच्या पुढे पहा, व्हॉट इज विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंग पासवर्ड? म्हणजे खालीलपैकी कोणता स्ट्रॉंग पासवर्ड आहे? तर याच्यामध्ये ना सर्वात स्ट्रॉंग पासवर्ड कोणता आहे माहिती आहे का? सी. म्हणजे ज्याच्यामध्ये AB@1234# म्हणजे हाच टाकू नका, या टाईपचा म्हणत आहे. हा खूप सोपा झाला, हा पण सोपा झाला, हा पण सोपा झाला, पण हा काय आहे? हार्ड आहे. आणि पासवर्ड नेहमी कसा असला पाहिजे? हार्ड असला पाहिजे. स्वतःची जन्मतारीख वगैरे कधीच पासवर्ड म्हणून टाकायचा नाही, वेगळा पासवर्ड टाकायचा. विच टाईप ऑफ मालवेअर रिप्लिकेट इटसेल्फ टू स्प्रेड? आता याच्यामध्ये ना याचं उत्तर आहे पहा वॉर्म. हे त्याचं उत्तर आहे. वॉर्म हा जो मालवेअर आहे ना, हा रिप्लिकेट्स इटसेल्फ टू स्प्रेड म्हणजे प्रसारित होण्यासाठी स्वतःला तो काय करतो? रिप्लिकेट्स करत असतो. विच सॉफ्टवेअर इज युज्ड टू डिलीट अँड रिमूव्ह व्हायरसेस? म्हणजे काय म्हणायचं आपल्याला या ठिकाणी, व्हायरस जो आहे तो डिलीट करण्यासाठी आणि रिमूव्ह करण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो? तर नावातच आहे पहा, याचं उत्तर काय आहे? अँटीव्हायरस. व्हायरसच्या विरोधामध्ये काम करतो म्हणून त्याला काय म्हणलं जातं? अँटीव्हायरस असं म्हटलं जातं. अँटीव्हायरस म्हणजे व्हायरस विरोधी, सर्वांना माहिती आहे ते. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर खूप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जसं की क्विक हिल आहे जे खूप प्रसिद्ध आहे. अजूनही बरेचसे आहेत. तुम्हाला एखादं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व VAJ अकॅडमी हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. व्हॉट इज फिशिंग? आता फिशिंग म्हणजे काय असा तो प्रश्न आहे. तर फ्रॉडुलंट अटेम्प्ट टू ऑब्टेन सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, त्यालाच काय म्हणतो आपण? फिशिंग असं म्हणतो. ती हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 6वा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सायबर अटॅक? खालीलपैकी कोणता सायबर अटॅक नाही? याच्यामध्ये ना सायबर अटॅक कोणता नाही माहिती आहे त्याच्यामध्ये? तर प्रिंटिंग हा सायबर अटॅक नाही. प्रिंटिंग हा सायबर अटॅक नाही बरं का.
मग फिशिंग, डीडॉस, हॅकिंग हे सगळे कसे आहेत, सायबर अटॅक आहेत. परंतु प्रिंटिंग हा काही सायबर अटॅक नाही. सोपा प्रश्न होता, पर्याय सोपे होते. व्हॉट डज DDoS स्टँड फॉर? तर DDoS चा फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर त्याचा फुल फॉर्म आहे डिस्ट्रीब्युटेड डिनाईल ऑफ सर्व्हिस, असा त्याचा फुल फॉर्म आहे. ते फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता 8वा प्रश्न आपण स्क्रीनवर पाहूया. आणि 8वा प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ फायरवॉल? तर फायरवॉलचा जो हेतू आहे तो काय आहे? तर फायरवॉलचा हेतू आहे प्रिव्हेंट अनऑथराइज्ड ॲक्सेस, म्हणजे आपला जो लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, त्यामध्ये अनधिकृतपणे कोणी घुसू नये, घुसखोरी करू नये, यासाठी फायरवॉलचा वापर केला जातो. जसं आपल्या घराला भिंती असतात की नाही, कोणी घरात घुसू नये त्यासाठी, तसं ते ऑनलाईन पण कोणी आपल्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये घुसू नये म्हणून ते फायरवॉल असते. विच ऑफ दीज इज अ टाईप ऑफ हॅकिंग परफॉर्म लिगली विथ परमिशन? म्हणजे खालीलपैकी कोणत्या प्रकारची हॅकिंग अशी आहे जी लिगली आहे आणि परवानगीनुसार ती केली जाते? कोणाच्या परवानगीनुसार? शासनाच्या. तर याच्यामध्ये ती जी आहे ना, त्याचं उत्तर आहे पहा, एथिकल हॅकिंग असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे हॅकर्समध्ये सुद्धा काही हॅकर्स असतात पहा, जे की चांगलं काम करतात, हॅकिंग करतात, पण हॅकिंग करून जो डेटा मिळवलेला आहे, जी माहिती मिळवलेली आहे, ती चांगल्या कामासाठी वापरली जाते. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड टू एन्क्रिप्ट डेटा? म्हणजे डेटा एन्क्रिप्ट करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर इन्क्रिप्शन अल्गोरिदम याचा वापर केला जातो. ती हे त्याचं उत्तर आहे, इन्क्रिप्शन अल्गोरिदम. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. व्हॉट इज रॅन्सोमवेअर? आता रॅन्सोमवेअर म्हणजे काय माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे पहा, सॉफ्टवेअर दॅट ब्लॉक्स ॲक्सेस अंटिल रॅन्सम इज पेड. त्याला काय म्हणलं जातं? रॅन्सोमवेअर असं म्हटलं जातं. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे, विच ऑफ दीज इज अ गुड प्रॅक्टिस फॉर ईमेल सिक्युरिटी? म्हणजे ईमेलच्या सिक्युरिटीसाठी खालीलपैकी कोणती चांगली प्रॅक्टिस आहे? तर नॉट ओपन इन स्पॅम ईमेल्स. आपल्या ईमेलमध्ये स्पॅम म्हणून एक फोल्डर असतं पहा, तर त्या स्पॅममध्ये येणारे जे ईमेल्स आहेत ते ओपन करू नका. ही एक चांगली सवय आहे, गुड प्रॅक्टिस, गुड हॅबिट त्याला आपण म्हणूयात. कारण स्पॅम ईमेलमध्ये धोकादायक, आपल्या कॉम्प्युटरला, लॅपटॉपला किंवा मोबाईलला धोकादायक ठरतील असे ईमेल्स आलेले असतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, व्हॉट डज STTPS इंडिकेट? आता STTPS याचा फुल फॉर्मच आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर किंवा ते काय इंडिकेट करतं, फुल फॉर्म नाही सांगायचा, ते काय इंडिकेट करतं, तर ते सेक्युअर कनेक्शन इंडिकेट करतं. जेव्हा एखाद्या वेबसाईटच्या सुरुवातीला STTPS लिहिलेलं असतं, याचा अर्थ ते नेटवर्क कसं किंवा ती वेबसाईट कशी आहे, सेक्युअर आहे, ती आपण ओपन करू शकतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दीज इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन? म्हणजे FP. आता इथं हे लक्षात ठेवा, MFA चा फुल फॉर्म काय, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. तर MFA याचा फुल फॉर्म काय आहे? तर मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि हे कायम लक्षात ठेवा. तर याचं उत्तर आहे पासवर्ड अँड OTP. म्हणजे पासवर्ड पण टाकायचा आणि पासवर्ड टाकल्यानंतर OTP सुद्धा तुमच्या मोबाईलवर विचारला जाईल. म्हणजे चुकून जर पासवर्ड हॅक झाला तर OTP सुद्धा लागतो. म्हणजे पासवर्ड जरी त्याने टाकला तरी तो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये घुसू शकणार नाही, कारण OTP पण लागणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर पासवर्ड आणि मोबाईल नंबर ज्याच्यावर OTP येणार आहे दोन्ही हॅक झाला, तर मग काही पर्याय नाही त्याला. विच इज अ सेक्युअर मेथड ऑफ स्टोरिंग पासवर्ड? म्हणजे पासवर्ड स्टोअर करण्याची सर्वात सेक्युअर मेथड कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे हॅशिंग पासवर्ड्स, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता, 16 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न आहे, व्हॉट डज स्पायवेअर डू? जे स्पायवेअर असतं ते काय करतं? तर स्पायवेअर काय करतं? मॉनिटर अँड कलेक्ट युजर इन्फॉर्मेशन. हे काम कोण करतं? स्पायवेअर करत असतो. तर C हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 17 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे पहा, व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ सायबर सिक्युरिटी? की सायबर सिक्युरिटीचं जे
प्राथमिक उद्देश आहे किंवा मुख्य उद्देश आहे तो कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रोटेक्टिंग डेटा अँड सिस्टीम. म्हणजे आपला डेटा पण प्रोटेक्ट करायचा आणि सिस्टीम म्हणजे लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईल हा हे करायचा, सिक्युअर करायचा आणि आपला डेटा सुद्धा म्हणजे आपले जे पासवर्ड असतील, फोटोज असतील किंवा जी काही आपली महत्त्वाची माहिती आहे ती सगळी. विच ॲट गव्हर्न सायबर क्राईम्स इन इंडिया. म्हणजे आपल्या भारतामध्ये जे काही सायबर क्राईम्स होतात, सायबर गुन्हेगारी म्हणतो आपण त्याला, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोणता कायदा करतो? तर त्याचं उत्तर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 हे त्याचं उत्तर आहे. IT ॲक्ट असं म्हणतात त्याला. IT ॲक्टवर आपल्या VAG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, पहा तो पाहून घ्या, निश्चितच फायदा होईल. RT ॲक्टवरचा सुद्धा व्हिडिओ आहे आणि खूप चालतात ते व्हिडिओ आपले. व्हॉट इज द सोशल इंजिनिअरिंग इन सायबर सिक्युरिटी? तर सायबर सिक्युरिटीमध्ये सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय? तर ह्युमन बेस्ड मॅनिप्युलेशन टू गेन ॲसेस हे त्याचं उत्तर आहे. आता आपण 20 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा, पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सायबर सिक्युरिटी थ्रेट. जे खालीलपैकी कोणता सायबर सिक्युरिटी थ्रेट नाहीये? तर स्प्रेडशीट हा सायबर सिक्युरिटी थ्रेट नाही. स्प्रेडशीट हे आपल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये असते पहा. मग ट्रोजन हा एक प्रकारचं सायबर सिक्युरिटीचा थ्रेटच आहे. फिशिंग, मालवेअर, तर हे सायबर सिक्युरिटीचे काय आहेत? थ्रेट आहेत. ओके, चला 21 नंबरचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत. प्रश्न आहे पहा, व्हॉट डज द पॅडलॉट आयकॉन इन अ ब्राउझर ॲड्रेस बार मेन. जे व्हॉट डज द पॅडलॉट आयकॉन इन अ ब्राउझर, ब्राउझरमध्ये असलेलं जे पॅडलॉट आयकॉन असतो ते कशाचं प्रतिनिधित्व करतं आणि ते कुठं असतं? तर बार मीनवर, ॲड्रेस बार मीन. म्हणजे परत सांगतो, व्हॉट डज द पॅडलॉट आयकॉन इन अ ब्राउझर ॲड्रेस बार मीन. म्हणजे पॅडलॉट आयकॉन इन ब्राउझर ॲड्रेस बार याचा अर्थ काय होतो? असा सरळ तो प्रश्न आहे. तर त्याचा अर्थ होतो पहा, पेज इन इनक्रिप्टेड. हे त्याचं उत्तर आहे. पेज इन इनक्रिप्टेड हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न खूप छान काढलेले आहेत बरं का. विच टूल इज युज्ड फॉर सेक्युअर कम्युनिकेशन ओव्हर द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटवरचं जे आपलं कम्युनिकेशन आहे ते सेक्युअर करण्यासाठी कोणत्या टूलचा वापर केला जातो? तर त्यासाठी VPN टूलचा वापर केला जातो. ठीक आहे. व्हर्च्युअल पर्सनल नेटवर्क त्याचा फुल फॉर्म पण आपण पाहिलेला आहे. याच व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहिलेला आहे. विच ऑफ दिस इज अन एक्झाम्पल ऑफ बायोमेट्रिक सिक्युरिटी. खालीलपैकी कोणतं बायोमेट्रिक सिक्युरिटीचं उदाहरण आहे? तर फिंगर प्रिंट. आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फिंगर प्रिंट असते पहा, तर ते बायोमेट्रिक सिक्युरिटीचं काय आहे? उदाहरण आहे. त्याच्यानंतरचा आहे तो व्हॉट इज अ बॉट नेट. व्हॉट इज अ बॉट नेट असा आपला प्रश्न आहे. तर बॉट नेट म्हणजे काय? तर बॉट नेट म्हणजे काय माहिती आहे का? व्हॉट इज अ बॉट नेट? तर नेटवर्क ऑफ इन्फेक्टेड कॉम्प्युटर्स असा त्याचा फुल फॉर्म होतो. काय फुल फॉर्म होतो? नेटवर्क ऑफ इन्फेक्टेड कॉम्प्युटर्स. त्याच्या फुल फॉर्म नाही, बॉटनेट म्हणजे नेटवर्क ऑफ इन्फेक्टेड कॉम्प्युटर्स. त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग कॅन हेल्प प्रिव्हेंट सायबर अटॅक. म्हणजे सायबर अटॅक पासून वाचण्यासाठी खालीलपैकी कशाची आपल्याला मदत होईल असा तो प्रश्न आहे. तर अपडेट इन सॉफ्टवेअर रेग्युलरली. म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये, एक मिनिट, आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे काही सॉफ्टवेअर्स आहेत ना ते जर तुम्ही रेग्युलर अपडेट केले ना तर काय होणार आहे? तुम्हाला मदत होणार आहे. कशासाठी मदत होणार आहे? की सायबर अटॅक होण्यापासून तुम्ही वाचू शकणार आहात. अजून आपल्याला ना इंटरनेट नेटवर्किंग याच्यावर आधारित 25 प्रश्न पाहायचे आहेत पहा. आपले 75 प्रश्न झालेत, 25 प्रश्न पाहायचे आहेत. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 215 रुपयामध्ये तुम्हाला हे ई बुक मिळणार आहे. याच्यामध्ये सगळा सिलेबस दिलेलाच आहे, प्लस आता सरावासाठी 166 टॉपिक वाईज टेस्ट आत्तापर्यंत अपलोड झालेले आहेत. अजूनही त्यामध्ये अपलोड करणार आहे. सगळ्या टेस्ट या इंग्लिश भाषेत दिल्यात. प्लस 2019 मध्ये झालेला बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपर दिलेला आहे.
2020चा बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपर दिलेला आहे, 2023चा सुद्धा बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पेपर याच्यामध्ये मी दिलेला आहे. चला तर मग आता त्याच्या पुढे आपण इंटरनेट अँड नेटवर्किंग याच्यावरचे 25 प्रश्न राहिलेले पाहणार आहोत. तर 76 नंबरचा प्रश्न आता पाहूयात. एकच सेकंद द्या, पेनचा पॉइंट छोटा करतो. प्रश्न आहे पहा, व्हॉट डज IP स्टँड फॉर इन नेटवर्किंग. आता नेटवर्किंगमध्ये IP म्हणजे काय, तर इंटरनेट प्रोटोकॉल. आपण हे पाहिलेलं आहे याच्या आधी पण. चला त्याच्या पुढचा दुसरा प्रश्न आपण आता पाहूयात. दुसरा प्रश्न आता आहे पहा, पुढचा प्रश्न आहे, विच डिव्हाइस इज युज्ड टू कनेक्ट अ कॉम्प्युटर टू द इंटरनेट. म्हणजे कॉम्प्युटरला इंटरनेटशी जोडण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये दिलेल्या पर्यायानुसार राउटर हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे, राउटर. आपण जनरली वायफायच्या माध्यमातून कॉम्प्युटर इंटरनेटला जोडण्यासाठी राउटर वापरतो आणि थेट तुमचं काय टेलिफोनचं वायरच जर कॉम्प्युटरला किंवा लॅपटॉपला जोडायचा असेल तर तिथं मोडेमचा वापर करावा लागतो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL. आता हे आपलं रिपीट झालाय प्रश्न पहा. तर URL म्हणजे काय, तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता नेक्स्ट. महत्वाचा प्रश्न आहे, खूप परीक्षांना विचारला जातो. URL पत्ताचा असतो तो वेबसाईटचा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ मोडेम. मी तुम्हाला आधीच सांगितलं की फंक्शन नाही, हे फंक्शन नव्हतं सांगितलं, फक्त मोडेम कुठे वापरतात तेवढं सांगितलं होतं. तर या मोडेमचं जे फंक्शन आहे ना, ते काय माहिती आहे का, कन्वर्टिंग डिजिटल टू ॲनालॉग सिग्नल्स. म्हणजे डिजिटल सिग्नल्स असतात आणि ॲनालॉग सिग्नल्स असतात. मग डिजिटल सिग्नलचं रूपांतर ॲनालॉग सिग्नलमध्ये करण्याचं काम हे कोणाचं आहे, मोडेमचं आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे. राउटर वगैरे यायच्या आधी मोडेमच वापरल्या जायचे पहा, टेलिफोन लाईनला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप जोडण्यासाठी. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ वेब ब्राउझर. खालीलपैकी कोणतं वेब ब्राउझर नाही, असा तो प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहा, गुगल क्रोम हे वेब ब्राउझर आहे आणि खूप प्रसिद्ध असं आहे. मोझिला फायरफॉक्स हे सुद्धा वेब ब्राउझर आहे. सफारी हे सुद्धा वेब ब्राउझर आहे. पण हे जे गुगल ड्राईव्ह आहे ना, ते गुगल ड्राईव्ह वेब ब्राउझर नाही. तर डी हे त्याचं उत्तर आहे, गुगल ड्राईव्ह हे त्याचं उत्तर येणार आहे. व्हॉट डज HTTP स्टँड फॉर. आपण ॲब्रिव्हिएशनमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे पहा. तर HTTP म्हणजे काय, तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असा त्याचा फुल फॉर्म होतो. हे त्याचं उत्तर आहे. तर HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असा त्याचा फुल फॉर्म होतो. विच डिव्हाइस फॉरवर्ड्स डेटा पॅकेट्स बिटवीन नेटवर्क. म्हणजे नेटवर्कमध्ये डेटा पॅकेट्स फॉरवर्ड करण्याचं काम कोणतं डिव्हाइस करतो, असा तो प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे राउटर. आता आपण वायफायसाठी राउटर वापरतो की नाही, तर राउटर हेच त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहता, विच प्रोटोकॉल इज युज्ड टू सेंड ईमेल्स. म्हणजे ईमेल्स पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो, तर त्याचं उत्तर आहे SMTP. SMTP हा प्रोटोकॉल पाठवला जातो. SMTPचा फुल फॉर्म काय होतो ते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा बरं का. SMTPचा फुल फॉर्म काय होतो ते मला कमेंटमध्ये सांगा. पाहूया किती जणांना माहीत आहे ते. विच प्रोटोकॉल इज युज्ड टू ट्रान्सफर फाईल्स ओव्हर द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटवर फाईल ट्रान्सफर करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो, तर त्याचं उत्तर आहे FTP, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असा त्याचा फुल फॉर्म होतो. ठीक आहे, तर FTP हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहता, व्हॉट डज DNS स्टँड फॉर. तर DNS आपण याच्या अगोदरच्याच याच्यामध्ये पाहिलेलं आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये नाही, ॲब्रिव्हिएशनमध्ये पाहिले, सॉरी. तर DNSचा फुल फॉर्म काय होतो, तर तो आहे डोमेन नेम सिस्टीम. काय उत्तर आहे, सी हे त्याचं उत्तर आहे, डोमेन नेम सिस्टीम हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूया. काही प्रश्न रिपीट होत झाले, पर्याय नाही त्याला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ नेटवर्क. खालीलपैकी कोणता नेटवर्कचा प्रकार आहे, असा तो प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहा, WAN हा जो आहे ना, हा नेटवर्कचा प्रकार आहे. WAN म्हणजे काय, वाईड एरिया नेटवर्क असा त्याचा फुल फॉर्म होतो. तो WAN हा एक नेटवर्कचा प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार लॅन आहे. लॅन आणि WAN असे नेटवर्कचे दोन प्रकार आहेत. त्याच्यानंतर व्हॉट टाईप ऑफ नेटवर्क इज युज्ड इन स्मॉल एरिया
लाईट अँड ऑफिस, म्हणजे एखादा ऑफिस असेल, छोटासा एरिया असेल, तर त्यासाठी कोणत्या स्वरूपाचं नेटवर्क वापरलं जातं, तर लॅन वापरलं जातं. लॅन म्हणजे काय, लोकल एरिया नेटवर्क असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि लांब स्वरूपाचा असेल तर व्यानचा वापर होतो. पण ऑफिस असेल, छोटासा एरिया असेल, तर त्यासाठी लॅनचा वापर होतो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ वायफाय? वायफायचा फुल फॉर्म बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे बरं का. तर वायफायचा जो फुल फॉर्म आहे तो काय माहिती आहे का, वायरलेस फाइडलिटी किंवा फिडेलिटी असा त्याचा फुल फॉर्म आहे. वायरलेस फिडेलिटी असा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्या पुढे आता व्हॉट इज द यूज ऑफ अन आय पी ॲड्रेस, म्हणजे आय पी ॲड्रेसचा उपयोग काय आहे असा हा प्रश्न आहे. तर आय पी ॲड्रेसचा उपयोग येतच आहे, आयडेंटिफाय अ कॉम्प्युटर ऑन अ नेटवर्क. जे आपण पहा कोणत्या कॉम्प्युटरवरून ईमेल पाठवलेला आहे वगैरे हे कशावरून ओळखतो, तर आय पी ॲड्रेसवरून ओळखतो. कोणी मेल केलेला आहे, कोणी काय माहिती केलेली आहे, ती आय पी ॲड्रेसवरून. म्हणजे आयडेंटिफाय अ कॉम्प्युटर ऑन अ नेटवर्क, नेटवर्कमध्ये कॉम्प्युटरची ओळख ठरवण्याचं काम हे कोणाचं आहे, आय पीचं आहे. ओके, चला त्याच्या पुढे. आणि आय पी ॲड्रेस हा युनिट असतो बरं का, म्हणजे एखादा आय पी ॲड्रेस जर एखाद्या लॅपटॉपला किंवा कॉम्प्युटरला दिलेला असेल तर तो दुसरा कुणाला दिलेला नसतो. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आय पी असतो बरं का. त्याच्या पुढे आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग असाइन्स आय पी ॲड्रेसेस ॲटोमॅटिकली, म्हणजे याच्यामध्ये काय उत्तर येतं माहिती आहे का, तर याचं जे उत्तर आहे ना ते आहे DHCP, हे त्याचं उत्तर आहे. की DHCP ही जी असाइन्स आहे ना त्याच्यामध्ये आय पी ॲड्रेस ॲटोमॅटिकली येऊन जातो. तर DHCP हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नंतरचा प्रश्न आहे पहा 16 नंबरचा, थोडंसं छोटं करावं लागेल मला. प्रश्न आहे, विच नेटवर्क डिव्हाइस रिड्युसेस नेटवर्क ट्रॅफिक बाय फिल्टरिंग डेटा, म्हणजे असं कोणतं डिव्हाइस आहे जे की नेटवर्क ट्रॅफिक रिड्यूस करतं कशाच्या सहाय्यानं, तर डेटा फिल्टर करून. तर त्याचं जे उत्तर आहे ना ते आहे स्विच. हे त्याचं उत्तर आहे स्विच. स्विचचं काय काम आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, रिड्यूस नेटवर्क ट्रॅफिक हे काम या स्विचचं आहे. आता 17 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. 17 नंबरचा प्रश्न आहे पहा, विच आय पी ॲड्रेस इज युज्ड टू टेस्ट नेटवर्क कनेक्शन ऑन लोकल मशीन, म्हणजे एखादी लोकल मशीन असेल त्याच्यावरचं जर नेटवर्क कनेक्शन टेस्ट करायचं असेल तर कोणता आय पी ॲड्रेस वापरला जातो असा तो प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे पहा 127.0.0.8 हे त्याचं उत्तर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. आणि आय पी ॲड्रेस खूप महत्त्वाचा असतो बरं का. विच प्रोटोकॉल इज युज्ड फॉर सेक्युअर कम्युनिकेशन ऑन वेब, म्हणजे वेबवर आपल्याला जर कम्युनिकेशन सेक्युअर करायचं असेल तर कोणता प्रोटोकॉल वापरला जातो, तर त्यासाठी ना HTTPS बी हे त्याचं उत्तर आहे. HTTPS हा प्रोटोकॉल त्यासाठी वापरला जातो. आता आपण 19 नंबरचा प्रश्न पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ISP. ISPचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर त्याचा फुल फॉर्म आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर ISP म्हणजे काय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असा त्याचा फुल फॉर्म आहे. विच डिव्हाइस कंबाईन्स द फंक्शन्स ऑफ अ मोडेम अँड राउटर, तर मोडेम आणि राउटर यांचं फंक्शन कंबाईन करण्याचं काम कोणतं डिव्हाइस करतं असा तो प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे पहा, मोडेम राउटर कोम्बो किंवा कॉम्बो दोन्ही उच्चार करू शकता. तर सी हे त्याचं उत्तर आहे. आता व्हॉट डज मॅन स्टँड फॉर इन नेटवर्किंग, म्हणजे आपण लॅन पाहिलं, व्यान पाहिलं, आता मॅन पण पाहायचंय. तर व्हॉट डज मॅन स्टँड फॉर इन नेटवर्किंग, नेटवर्किंगमध्ये मॅन म्हणजे काय असं आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर सोपं आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मॅन म्हणजे काय, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. पहा आता लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, आणि WAN वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. हे 3 नेटवर्कचे प्रकार लक्षात ठेवा, लॅन, वॅन, मॅन. तुम्हाला परीक्षेमध्ये मे बी याच्यावर येऊ शकेल प्रश्न. 22 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हॅलिड आय पी ॲड्रेस, खालीलपैकी कोणता व्हॅलिड आय पी ॲड्रेस आहे. तर याच्यामध्ये ना बी हे त्याचं उत्तर आहे 192.168.8.8, म्हणजे आय पी ॲड्रेस हा या स्वरूपामध्ये असतो, हे लक्षात ठेवा.
म्हणजे त्याला व्हॅलिड असं म्हणतात. अंक कुठलाही असू शकतो, पण 3 अंक झाले की डॉट, परत 3 अंक झाले की डॉट, नंतर 1 अंक झाला की डॉट आणि नंतर 1 नंबर, या स्वरूपामध्ये IP ॲड्रेस असतो, तो व्हॅलिड असतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 23 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे आणि प्रश्न आहे विच नेटवर्क कंपोनंट कनेक्ट्स मल्टिपल कॉम्प्युटर्स इन अ स्टार टोपोलॉजी. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये याचं जे उत्तर आहे ना ते आहे हब, की विच नेटवर्क कंपोनंट कनेक्ट्स मल्टिपल कॉम्प्युटर्स इन अ स्टार टोपोलॉजी. तर त्याचं उत्तर आहे हब, हे त्याचं उत्तर आहे. चला आता आपण 24 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे द इंटरनेट इज बेस्ड ऑन विच मॉडेल. म्हणजे इंटरनेट जे आहे ना ते कोणत्या मॉडेलवर आधारित आहे. तर इंटरनेट हे TCP/IP मॉडेलवर आधारित आहे. इंटरनेट हे कशावर आधारित आहे, तर TCP किंवा IP मॉडेल याच्यावर आधारित आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे म्हणजे 100वा प्रश्न, विच प्रोटोकॉल कन्व्हर्ट्स डोमेन नेम्स टू IP ॲड्रेस. म्हणजे कोणता प्रोटोकॉल आहे जो आपलं जे डोमेन नेम्स असतात त्याचं रूपांतर IP ॲड्रेसमध्ये करतो. तर त्याचं उत्तर आहे DNS. हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि या न्यायालय भरती ई-बुकमध्ये संपूर्ण सिलेबस दिलेला आहे, प्लस सरावासाठी 166 टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत आणि सगळ्या टेस्ट ह्या इंग्लिश भाषेमध्ये आहेत. कारण पेपर आपला इंग्लिश भाषेमध्ये होणार आहे. एका टेस्टमध्ये 25 प्रश्न आहेत आणि अजूनही त्यामध्ये मी टेस्ट अपलोड करणार आहे, जेवढ्या करता येतील तेवढ्या. तर तुम्हाला सराव होईल आणि अभ्यासासाठी सगळे टॉपिक व्यवस्थित दिलेले आहेत. तर निश्चितच तुम्हाला या ई-बुकचा फायदा होणार आहे. किंमत फक्त 215 रुपये आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.